दिंडोरी तालुक्यातील शिवनई शिवारातील खुनाचा गुन्हा उघडकीस, एक आरोपी ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखा व दिंडोरी पोलीस ठाण्याची कामगिरी। दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत शिवनई गावचे शिवारातील शेतगट नंबर 36 मधील विहिरीत एक अज्ञात इसमाचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत पाण्यावर तरंगताना मिळून आले होते। मयत इसमास संशयित आरोपीने जीवे ठार मारून त्याचे हातपाय लोखंडी तारेने बांधून कमरेला साडीने मोठा दगड बांधून मृतदेह मिळून येऊ नये म्हणून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह विहिरीत टाकून दिल्याबाबत दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी कळवण विभाग किरणकुमार सूर्यवंशी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर व दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री रघुनाथ शेगर यांचे पथकांनी घटनास्थळी व मृतदेहाची बारकाईने पाहणी केली। मृतदेहाच्या अंगावर मिळून आलेले कपडे व वर्णन यावरून शिवनई गावचे परिसरात गुप्त बातमीदारामार्फत मयत इसमाचा शोध घेतला असता मयत हा हरी रामचंद्र किलबिले वय 64 वर्ष असे असल्याचे समजले। मयत इसमाबाबत माहिती घेतली असता ते काही दिवसांपासून दिंडोरी तालुक्यातील शिवनई परिसरात एका मूर्तिकाराकडे कामास होते व तेथेच शेडमध्ये राहत होते। तसेच मयत इसम राहत असलेल्या ठिकाणी हर्सोल येथील एक जोडपे देखील राहावयास असल्याची गोपनीय माहिती पथकास मिळाली। त्यावरून तपासाची चक्रे फिरवून पोलीस पथकाने संशयित नामे भारत काळू वाघ वय 25 वर्ष राहणार हर्सोल तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक यास ताब्यात घेतलं। ताब्यात घेतलेला संशयित इसम नामे भारत काळू वाघ यास वरील गुन्ह्याच्या अनुषंगाने विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता यातील मयत हरी रामचंद्र किलबिले हा आरोपी भारत काळू वाघ याच्या पत्नीवर वाईट नजर ठेवतो व तिची छेडछाड करत असतो याचा राग मनात धरून आरोपी भारत वाघ याने मयताचा गळा आवळून त्यास जीवे ठार मारले व त्याचे हातपाय लोखंडी तारेने बांधून कमरेला साडीने मोठा दगड बांधून मृतदेह मिळून येऊ नये म्हणून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह विहिरीत टाकून दिला असल्याबाबतची कबुली दिली आहे। सदर आरोपी नामे भारत काळू वाघ यास वरील खुनाचे गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास दिंडोरी पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार करीत आहेत। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण।